रामकृष्ण गोविंद. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यद सदसत्परम पश्चादहम यदेतच्छ योवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महांति भूतानि भूतेषुच्छावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. भगवंत स्वतःचं स्वरूप सांगतात, मायेचं स्वरूप सांगतात आणि या तिसऱ्या श्लोकात जगताचं स्वरूप सांगतात. जगताचं स्वरूप म्हणजेच माझं स्वरूप. जगतापासून मी वेगळा नाही. काय श्लोकाचा अर्थ आहे? पुस्तक घ्या, समोर ठेवा. मी सांगून तुम्हाला त्याचा अर्थ समजणार नाही. ऐकून जर समजायला लागला तर मग आपण PhD झालो असतो. आपल्याला तसं समजत नाही. समोर पुस्तक ठेवा. आणि कारण मी त्या वाक्याच्या प्रत्येक वाक्याच्या फोड करणार आहे. आता इथं बघा, प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात. आता प्राणी, उदाहरण, मी प्राणी आहे. नक्की तुम्ही प्राणी आहात, बरोबर आहे. मग आता या प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित हे माझं शरीर पृथ्वी आप तेज वायू आकाश याने रचित आहे. अशा लहान मोठ्या शरीरात 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 50 वर्षाचं अशा शरीरात हा वाक्याचा पहिला भाग, आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे कार्यरूपाने दिसण्यासाठी, दिसायला पाहिजेत की नाही, कार्यरूपानं ते कार्य करतंय, चालू आहे, जिवंत आहे, हे दिसण्यासाठी. आणि मला एक सांगा, मी जर पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जर वेगवेगळे पदार्थ ठेवले तर ते कार्यरत होतील का? ओट्यावरती ठेवा, तूर डाळ ठेवा, पाणी ठेवा, तिखट ठेवा, मीठ ठेवा आणि काय घालायचं ते काय जे असेल ते सगळं, ते गोडा मसाला अमुक तमुक हे सगळे पदार्थ एकत्र ठेवा आणि म्हणा ही आमटी झाली. होते का अशी आमटी? नाही. त्या तत्वांपासून एका प्रक्रियेद्वारे ते पदार्थ एका प्रमाणात घेऊन, एका नव्हे ठराविक प्रमाणात घेऊन मगच आमटी तयार होते. तसं ही शरीरे कार्यरत होण्यासाठी ती पंचमहाभूते प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं आहे. त्या प्रमाणात एकत्र झाली तर ते शरीर कार्यरत होतं. नाहीतर नुसती ठेवलं एका टेबलावर, पृथ्वी ठेवली, आप ठेवलं, तेज ठेवलं, वायू ठेवलं, आकाश ठेवलं, एकेका वाटीत 5 पदार्थ ठेवले, चालेल का? कल्पना करा, चालेल का? नाही. तर याचा अर्थ ही आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यात प्रवेश करतात. शरीरात पंचमहाभूते प्रवेश करतात का? हो करतात. त्याच्याशिवाय ते पंचमहाभूतिक शरीर कसं म्हणणार? ओके, पटलं मला तुमचं म्हणणं. शरीरात पंचमहाभूते प्रवेश करतात, ओके. पण मग पूर्वी ती नव्हती का? असं झालं का? जन्माला आलेल्या 1 महिन्याच्या बालकात अमुक दिवशी अमुक मुहूर्तावर पंचमहाभूते प्रविष्ट झाली, असं होतं का? नाही, आधीपासून होती. पण मग प्रवेश केला का? केला. त्याच्याशिवाय ते शरीर कार्यरत होणार नाही. अहो, शुक्राणू, रजकण हे ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणात ही पंचमहाभूते होती. पाणी आहे की नाही सांगा? रजोकणामध्ये पाण्याचं तत्व आहे.
बाकीची तत्व आहेत. त्याच्या आधी रजोकण तयार होण्याच्या आधीसुद्धा होती ही पंचमहाभूत. तर प्रवेश केला का? केला. प्रवेश केला नाही का? नाही केला, कारण ती आधीपासून होती. हे झालं उदाहरण. भगवान म्हणतात तसं सुरुवातीपासूनच त्या असतात तसे हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी म्हणजे पुरुषतत्व त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. अहो, सगळीकडं आत्माच आहे. मग आत्म्याने आत्म्यात प्रवेश केला असं म्हणायचं का? अहो, मी कोण आहे? मी काय देह आहे का आत्मस्वरूप आहे? आत्मस्वरूप आहे. मग माझ्या आत्मस्वरूपात आत्म्याने प्रवेश केला, हास्यास्पद नाही. आणि मी जसं म्हटलं पंचमहाभूतानी तसं आत्मतत्वाने सांगितलं का की हे दिलीप आपटे, मी तुझ्या शरीरात आज 1 महिन्याचा असताना प्रवेश करतो. आत्मतत्व असं सांगून प्रवेश. मग त्याच्या आधी मी काय मृत होतो? महिनाभर जिवंत होतो. जन्म झाल्यावर महिनाभर जसा जिवंत होतो तसा मातेच्या उदरात 9 महिने पण जिवंत होतो. त्याच्यात आत्मतत्व होतं. त्याच्या आधी रजोकण रूपात आत्मतत्व होतं. त्याच्या आधी रजोकणाचं जे काय स्वरूप असेल त्याच्यात आत्मतत्व होतं. आत्मतत्वच आहे सगळं. मग प्रवेश केला कसं म्हणणार? नाही केला. नाही केला कसं म्हणताय? आत्मतत्व आहे म्हणून तर मी कार्यरत आहे. हो केला बुवा, हेही खरं आहे. अरे होय, भगवान म्हणतात तसंच आहे. मी पहिल्यापासून त्या तिथे आहे, त्यामुळे प्रवेश केला असं वाटतं. पण मी प्रवेश केलेला नाही, आधीपासून तिथं आहे. प्रविष्टाने हो, अप्रविष्टाने हो. हे जगताचं यथा महांते भूताने भूतेषुच्चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टाने तथा तेषु न तेष्वहम. भगवंतानी प्रवेश केला, भगवंतानी प्रवेश केला नाही, कारण ते आधीपासूनच तिथे होते. हे जगताचं स्वरूप मला जाणून घ्यायचं आहे. भगवंतच आहेत सगळीकडं. भगवंतांच्या व्यतिरिक्त काहीही नाही. मी बोलतो तुमच्याशी भगवंत स्वरूपात, तुम्ही ऐकता भगवंत स्वरूप. आपल्या दोघांच्यामध्ये भगवंत स्वरूप. आपल्या सभोवती जे काय आहे ते भगवत स्वरूप. आपल्या संपूर्ण सृष्टीत जे काही आहे ते भगवत स्वरूप. संपूर्ण भगवत स्वरूपच आहे. ते वेगवेगळ्या रूपात प्रतीत होतं, आपल्या अनुभवाला येतं. पण अनुभवाला येतं ते खरं असतंच असं नाही. त्याच्या पलीकडं जे काय आहे ते खरं. आत्मतत्व माझ्यामध्ये आहे आहे आहे. होतं आहे असेल हेही नव्हे, आहे. आत्मतत्वच आहे. मी या होतो का हो? मी 2 ऑक्टोबर 1947 पूर्वी दिलीप आपटे होता का? नव्हता. मग आत्मतत्व त्यावेळेला मेलं तर होतं. आत्मतत्व होतं, दुसऱ्या रूपात असेल, आणि काही रूपात असेल, त्याच्या आधी आणि काही रूपात असेल. आत्मतत्व होतंच होतं. कुठल्या न कुठल्या तरी रूपात ते प्रतीत होत होतं. आज ते या रूपात प्रतीत होतं, उद्या आणि काही रूपात प्रतीत होईल. आत्मतत्वच आहे सगळीकडं, हे तू जाण. भगवान म्हणतात. हा झाला एक दृष्टिकोन बरं का. इथं सांगितलं हे असं सांगितलं, परंतु त्याला एक दुसरा दृष्टिकोन पण आहे. हे जगत कसं निर्माण झालं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
अगदी सुरुवातीला तुम्हाला एक तक्ता करा असं मी सांगितलं. लिहून काढा निदान कागदावरती, त्याच्यावरनं एक ब्लॅकबोर्ड तयार करून घरात लावा. ह्याचा प्रसार व्हायला पाहिजे. या सृष्टीचं स्वरूप ही 25 तत्व कुठल्याही पुस्तकात MA PhD LLB डिग्री, काय तुम्ही डिग्री म्हणा, त्या डिग्रीच्या पुस्तकात कुठंही नाहीत. परंतु हेच परमसत्य आहे, हे तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला समजलं पाहिजे. यात ते काय ते शास्त्रज्ञ शोधतात आणि त्यांना सापडत नाही. माझ्या ऋषींना अंतर्मुख होऊन हे सापडलेलं आहे. ते का आणि त्यांना सापडलेलं नव्हे हो, हे प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलेलं आहे. ही 25 तत्व आहेत असं मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं. ती 25 तत्व मी सांगितली नाहीत, ऋषींनी सांगितली नाहीत, प्रत्यक्ष भगवान म्हणतात गीतेमध्ये 13वा अध्याय 5वा श्लोक, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा. अर्जुना, 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियांचे 5 विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे सगळं मिळून ही झाली 24 तत्व. या 24 तत्वाच्या एकत्र येण्यापूर्वी आत्मतत्व म्हणजे पुरुषतत्व म्हणतं मी आधीपासून त्यांच्यात आहे, शिवाय नव्हे. तसंच ही 24 तत्व एका ठराविक प्रमाणात, एका ठराविक प्रक्रियेनं एकत्र आल्यानंतर त्यात सुद्धा मी आहे, प्रवेश केला. मग आधी त्यांच्यात होतो कोणी? आधीपासूनच त्यांच्यात होतो, त्यामुळं प्रवेश केला नाही. ही 24 तत्व आणि पुरुषतत्व मूळ, ज्यापासून हे निर्माण झालं, अशी 25 तत्वांची सृष्टी आहे. यापैकी याला महत्त्व असं आहे, पुढं ह्याच्यावर आपण चर्चा करू. या 25 तत्वापैकी पुरुषतत्व सोडता मला संपूर्ण 24 तत्वांचा निराश मृत्यू झाल्यानंतर, माझा कारणदेह जाण्यापूर्वी या सगळ्याचा निराश झाला पाहिजे. माझा कारणदेहच असून उपयोगी नाही. कारणदेह म्हणजे परत येण्यास जे निमित्त, त्याला कारणदेह. जर निमित्तच नसेल तर मला परत यायला लागेल का? नाही. त्यासाठी मला या सगळ्या तत्वांचा इथेच आणि इथेच निराश करायचा आहे. हे पक्क लक्षात राहण्यासाठी ही 25 तत्व 24 तत्व कुठली हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्मतत्व म्हणजेच जगत आहे, जगत म्हणजेच आत्मतत्व आहे, आत्मतत्वच आहे, दुसरं काहीही नाही, असं चतुश्लोकी भागवताच्या 3ऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. गीतेत म्हणतात या 24 तत्वांचं एकत्रीकरण झालं, त्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. दोन्ही दृष्टिकोन एकच आहेत आणि मला त्याचा सतत ध्यास घेऊन हे स्वरूप मी जाणलं पाहिजे. तर मी माझ्यासाठी हा अहंकार जाईल आणि माझी जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होईल. हे स्वरूप जाणणं जगताचं, मी म्हणजे जगत, मी हे गेलं पाहिजे हो. आणि त्यासाठी खरा मी कोण हे जर सतत स्मरण केलं तर त्या मीचा निराश होईल आणि जगताचं स्वरूप समजेल. रामकृष्ण गोविंद.